मी सम्राट पोद्दार. तर ट्रान्सफॉर्मरचा पहिला पार्ट आपण बघितलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तो जर बघितला नसेल तर पहिला बघून घ्या. तर त्यामध्ये सांगितलं ट्रान्सफॉर्मर काय काम करतं. त्या ट्रान्सफॉर्मर काय काम करतं हे आपण अनेकदा बघणार आहे. ट्रान्सफॉर्मर एक स्टॅटिक AC मशीन आहे जे काय काम करतं, AC व्होल्टेज किंवा करंट जे आहे ते एका लेवलपासून दुसऱ्या लेवलला काय करतं, कन्वर्ट करण्याचं काम करतो आपण. ठीक आहे, म्हणजे काय करतो, जर व्होल्टेज कमी असेल तर व्होल्टेज वाढवायचं काम करतो, त्याला आपण स्टेपअप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. आणि स्टेप डाऊनमध्ये काय करतो, वाढलेलं व्होल्टेज असतं ते कमी करण्याचं काम करतो. वाढलेलं व्होल्टेज किंवा करंट असं. ठीक आहे, व्होल्टेज किंवा करंट कमी टू जास्त आणि जास्त टू कमी हे करण्याचं काम कोण करतं, ट्रान्सफॉर्मर करतं. स्टेपअप ट्रान्सफॉर्मर आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये आणि काय सांगितलं मी तुम्हाला, ट्रान्सफॉर्मर एक स्टॅटिक डिव्हाइस आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मूव्हिंग पार्ट्स म्हणजे फिरणारे पार्ट्स नाही आहेत. ठीक आहे, तर त्या आता टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर आपण बघितले. ॲज पर वर्किंग बघितले कुठले ट्रान्सफॉर्मर आले, तर स्टेपअप ट्रान्सफॉर्मर आला, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आला. आता ॲज पर कन्स्ट्रक्शन कुठले कुठले ट्रान्सफॉर्मर आहेत, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर, बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर, हे 3 टाईप्स आहेत. ठीक आहे, तर स्टेपअप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर हे आपण बघितलंच आहे. आणि एकदा तुम्हाला सांगतो स्टेपअप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय. स्टेपअप ट्रान्सफॉर्मरमध्ये त्याची डेफिनेशन काय, द ट्रान्सफॉर्मर विच इन्क्रीजेस द इनपुट व्होल्टेज अँड डिक्रीजेस द इनपुट करंट लेवल इज कॉल्ड द स्टेपअप ट्रान्सफॉर्मर. इन स्टेपअप ट्रान्सफॉर्मर सेकंडरी व्होल्टेज इज ग्रेटर दॅन प्रायमरी व्होल्टेज अँड द सेकंडरी करंट इज लेस दॅन द प्रायमरी करंट. ठीक आहे, म्हणजे जे आउटपुटचं व्होल्टेज आहे ते जास्त असणार आहे इनपुटच्या व्होल्टेजपेक्षा, आणि आउटपुटचा जो करंट आहे तो कमी असणार आहे इनपुटच्या करंटपेक्षा. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये काय सांगितलं तुम्हाला, द ट्रान्सफॉर्मर विच डिक्रीजेस द इनपुट व्होल्टेज अँड इन्क्रीजेस द इनपुट करंट इज कॉल्ड द स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. इन स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर प्रायमरी व्होल्टेज इज ग्रेटर दॅन द सेकंडरी व्होल्टेज अँड प्रायमरी करंट इज लेस दॅन द सेकंडरी करंट. म्हणजे काय होणार आहे, आउटपुटचं जे व्होल्टेज आहे ते कमी असणार आहे इनपुटच्या व्होल्टेजपेक्षा, आणि आउटपुटचा जो करंट आहे तो मॅक्झिमम म्हणजे तो जास्त असणार आहे इनपुटच्या करंटपेक्षा. तिसरा आपण एक पार्ट बघितला तो म्हणजे होता आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर युजिंग ओनली वन सर्किट. म्हणजे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण फक्त एकच सर्किट यूज करतो. त्याच्यामध्ये काय होणार आहे, आउटपुटचं जे व्होल्टेज आहे ते इनपुटच्या व्होल्टेजच्या बरोबर असणार आहे. ठीक आहे, आणि जो आउटपुटचा करंट आहे तो इनपुटच्या करंटच्या बरोबर असणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे. काय तर मागचा पार्ट बघितला आहे तो एकदा रिवाईज केलेला आहे. आता कोर टाईप ट्रान्सफॉर्मर. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, कोर टाईप ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ मॅग्नेटिक फ्रेम विथ 2 कोर्स. याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्रेम असते, याच्यामध्ये 2 कोर्स असतात. एक असतो अप्पर योक, दुसरा असतो बॉटम योक असतो. ठीक आहे, त्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल्स आहेत त्या कशामध्ये स्प्लिट असतात, 2 पार्ट्समध्ये स्प्लिट असतात. आता ह्याच्यामध्ये काय असतं, हा पार्ट जो आहे प्रायमरीचा आणि हाफ पार्ट जो आहे सेकंडरीचा ते काय केलेले असतात, एकाच कोरवर प्लेस्ड ऑन इच कोर, म्हणजे ते प्लेस केलेले असतात इच कोरवर. ठीक आहे, आणि पुढं काय केलेलं असतं, ह्याच्यामध्ये मिनिमम किती कोर्स असतात, आता हे झालं सिंगल फेजसाठीचं. आता 3 फेजमध्ये काय करतो आपण, ह्याच्यामध्ये कमीत कमी मिनिमम किती कोर्स पाहिजेत आपल्याला, तर 3 कोर पाहिजेत. ईच कन्सिस्ट ऑफ, प्रत्येकामध्ये काय लागणार आहे, प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल्स लागणार आहे. ठीक आहे, ऑफ 1 फेज. हे झालं 3 फेज ट्रान्सफॉर्मरसाठी. आता सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरमध्ये काय सांगितलं, एक मॅग्नेटिक फ्रेम, ह्याच्यामध्ये एक मॅग्नेटिक फ्रेम असते ज्याच्यामध्ये 2 कोर्स असतात, एक असतो अप्पर योक आणि दुसरा असतो बॉटम योक. ठीक आहे, प्रायमरी आणि सेकंडरीची जी कॉइल्स आहे ते स्प्लिट करतो आपण 2 पार्टमध्ये. हाफ टर्न्समध्ये काय असतात, तर प्रायमरी आणि हाफ टर्नमध्ये असतो सेकंडरी. हे आपण इच कोरवर प्लेस करायचं काम करतो, त्यालाच आपण लिंब पण म्हणतो. ठीक आहे, 3 फेजमध्ये काय सांगितलं तुम्हाला, 3 फेज कोरमध्ये काय असतं, मिनिमम 3 कोर्स असतात. ठीक आहे, त्यामध्ये काय केलेलं असतं, त्यामध्ये प्रत्येकावर प्रायमरी आणि सेकंडरी असते. ठीक आहे,
त्यानंतर काय झालं, हे आपण कोर टाईप ट्रान्सफॉर्मरची डायग्राम इथं बघू शकतोय. जनरली जे सर्क्युलर कोर्स आहेत, सर्क्युलर कॉइल्स जे आहेत, सर्क्युलर कॉइल्सच्या ज्या वाइंडिंग आहेत हे तुम्हाला फिगरमध्ये दिसतं, ते आपण काय करतो कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये यूज करतो. शक्यतो करून 99% आपण कुठले यूज करतो, तर ज्या सर्क्युलर कोर आहे त्या टाईपच्या वाइंडिंग ज्या आहेत त्या कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण यूज करतो. आता ह्याच्यामध्ये काय असतं, म्हणजे कसं असतं, हे कॉम्प्लिकेटेड टू मॅन्युफॅक्चर सर्क्युलर कोर. म्हणजे हे जे कोर टाईपमध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये जे कोर आहे ते सर्क्युलर करणं कॉम्प्लिकेटेड असतं मॅन्युफॅक्चरिंग करताना. त्यामुळं आपण काय करतो, जी स्टेप्ड कोर आहे, ठीक आहे, म्हणजे आता आपण फिगरमध्ये दाखवलेली आहे त्याप्रमाणे स्टेप्ड कोर जी आहे ती आपण काय करतो यूज करतो. ठीक, का यूज करतो, तर जरा थोडीफार कॉम्प्लिकेटेड असते मॅन्युफॅक्चर करण्यासाठी. त्यामुळं आता जर स्मॉल ट्रान्सफॉर्मर असला, आता तुम्ही म्हणशीला की स्मॉल ट्रान्सफॉर्मर आहे तिथं सर्क्युलर पण नाही आहे आणि काय म्हणतो आपण तुम्हाला दुसरी कुठली सांगितलं रेक्टँग्युलर असं, म्हणजे सॉरी स्टेप्ड कोर आपण सांगितलं तुम्हाला मी, स्टेप्ड कोर आपण यूज करतो म्हणून. ठीक आहे, आता स्मॉल जे ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो, तर रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर कोर आपण काय करतो यूज करतो. काय यूज करतो, एक लक्षात ठेवायचं की जे बेनिफिशियल असतं त्या त्या सिच्युएशनला, त्या त्या रेटिंगला. ठीक आहे, तर जर स्मॉल ट्रान्सफॉर्मर असेल तर आपल्याला फायदा होतो रेक्टँग्युलर आणि स्क्वेअर कोर यूज करून. त्यामुळे आपण रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर कोर यूज करतो. ठीक आहे, हे झालं कोर टाईप ट्रान्सफॉर्मरचं. तुम्हाला मी आधी सांगितलं ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय ते मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं, पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं. स्टेप अप आणि स्टेप डाऊनमध्ये सांगितलं. परत फ्लक्स लिंक कसा होतो प्रायमरी टू सेकंडरी हे तुम्हाला सांगितलं. तुम्ही जर डायरेक्ट कोर टाईप ट्रान्सफॉर्मरला आला असला तर तुम्हाला कळणार नाही, त्यामुळे पहिला ते लेक्चर बघावं. आता कोर टाईप ट्रान्सफॉर्मर नंतर दुसरा टाईप येतो शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. शेल टाईप ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ कशाचा, तर मॅग्नेटिक फ्रेम. ह्याच्यामध्ये पण काय असते, मॅग्नेटिक फ्रेम असते. ह्याच्यामध्ये काय असतं, तो एक कॉन्स्टंट लिंब असतो आणि टू साईड कोअर असतो. ह्यामध्ये जो लिंब आहे तो एक कॉन्स्टंट असतो आणि टू साईड लिंब असतो ह्याच्यामध्ये. आणि पुढं काय असतं, कॉम्प्लिकेटिंग द पाथ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल वाइंडिंग आर प्लेस्ड ऑन द सेंट्रल कोर. म्हणजे काय केलेलं असतं आपण इथं, एक सेकंद, हां, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं, प्रायमरी अँड सेकंडरीची जी कॉइल्स आहे ही स्प्लिट केलेली असते टू पार्ट्समध्ये. सॉरी, ह्याच्यामध्ये काय केलेलं असतं, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर कन्सिस्ट ऑफ मॅग्नेटिक फ्रेम विथ कॉन्स्टंट कोर लिंब अँड टू साइड्स कोर्स कॉम्प्लिकेटिंग द पाथ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे, प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल्स आर प्लेस्ड ऑन द सेंट्रल कोर. जे तुम्हाला फिगरमधूनच दिसतं की बाबा प्रायमरी आणि सेकंडरी जे आहे, एक आता कोर टाईपमध्ये कसं होतं, मागच्या फिगरमध्ये बघू शकता, इकडं प्रायमरी दाखवलं पी दिसतं आणि इकडं एस दिलेलं आहे म्हणजे सेकंडरी. आता ह्याच्यामध्ये काय असतं, शेल टाईपमध्ये जी कॉन्स्टंट एक लिंब आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरच आपण प्रायमरी पण सेट केलेली आहे आणि सेकंडरी पण सेट केलेली आहे. फिगरमध्ये दाखवलं त्याप्रमाणे. ठीक आहे, ह्याच अरेंजमेंटला आपण काय म्हणतो, शेल टाईप किंवा शेल टाईप ट्रान्सफॉर्मर जे आहे ते अशा टाईपचं जे आहे त्याला आपण म्हणतो, म्हणजे याच्यावर प्रायमरी आणि सेकंडरी जर प्लेस केली असेल तर आपण याला म्हणतो शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. आता जे सेंट्रल लेग फ्लक्स आहे ते आपण डिवाइड करतो ॲट योक सेक्शनला, आणि हाफ जो आहे हाफ त्याला आपण काय म्हणतो 5/2 टुवर्ड्स ईच लेग. ठीक आहे, म्हणजे हाफ जो आहे तो आपण डिवाइड करतो, योकचा जो सेक्शन आहे तो आपण काय करणार आहे, डिवाइड करणार आहे, आणि फ्लक्स काय करणार आहे 5/2 टुवर्ड्स ईच लेग असं आपण डिवाइड करणार आहे. आता काय होणार आहे, याच्यामध्ये फ्लक्सचा जो सेक्शन आहे योक तो, आणि साईडचे जे कोर्स आहेत ते कसे आहेत, हाफ आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यामुळं काय होणार आहे,
योकचा आणि साईडचा जो आहे तो ॲप्रॉक्सिमेटली सेक्शन किती होणार आहे, सेंट्रलचा लिंब किती होणार आहे, हाफ होणार आहे. ठीक आहे. आता कोर टाईप ट्रान्सफॉर्मरचा एक ॲडव्हान्टेज काय आहे, तर कोर टाईप ट्रान्सफॉर्मर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपण हाफ डिवाईड करतो, त्यामुळे त्याचं रिपेअर जर करायचं असेल तर ते रिपेअर करणं आपल्याला सोपं जातं. आणि म्हणजे काय म्हणतो आपण, घट्ट मोठं म्हणतो किंवा आपण रोबुस्ट असा शब्द वापरतो. ठीक आहे. तर शेल टाईप ट्रान्सफॉर्मर जो आहे तो कसा आहे, मेकॅनिकली जर बघितला तर शेल टाईप ट्रान्सफॉर्मर कसा आहे, रोबुस्ट आहे, म्हणजे चांगला आहे, यूज करण्यासाठी कणखर आहे म्हणू शकतो आपण. ठीक आहे. हे झालं शेल टाईप ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन झालं, वर्किंग झालं. कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला दिसतं प्रायमरी आणि सेकंडरीवर काय एकाच लिंबवर आपण म्हणू शकतो, एकाच लिंबवर एकाच कोरवर आपण काय करतो, कोर आणि लिंब एकच हे जे एकाच कोरवर आपण काय करतो, प्रायमरी आणि सेकंडरी प्लेस केलेलं आहे. त्यानंतर त्याला आपण हाफ सेक्शनमध्ये डिवाईड केलेलं आहे. त्याचं वर्किंग सांगितलं आहे तुम्हाला. त्यानंतर सांगितलं की बाबा ही कसं आहे, रिपेअर करण्यासाठी कसं सोपं जातं हे पण तुम्हाला सांगितलं आहे. हाफ पार्टमध्ये आपण डिवाईड केलं असं दोन्ही पण, त्यामुळे हे रिपेअर करण्यासाठी पण कसं सोपं जातं. हे झालं आपलं शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. तर अशा प्रकारे आपण कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर बघितलेलं आहे. तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबवत आहे. थँक्यू एव्हरीवन.